सणांची चाहूल लागली की प्रत्येक स्त्रीच्या मनात एकच विचार असतो, या सणाला कोणती साडी नेसू। आज आपण बघणार आहोत येत्या श्रावण, रक्षाबंधन, जन्माष्टमी, पोळा, गौरी गणपती आणि नवरात्रीसाठी खास अशा 5 अप्रतिम साड्यांचे कलेक्शन। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पारंपरिक पैठणी। सण म्हणजे परंपरा आणि परंपरा म्हणजे पैठणी। ज्वलंत रंग, जरीचं अप्रतिम काम, मोरांच्या पंखासारखे डिझाईन। पैठणी साडी ही सणातला आत्मा आहे। श्रावणातल्या हरतालका किंवा गौरी पूजेसाठी ही साडी सर्वात योग्य। सोनं वाऱ्यावर डोलवावं तशी ही साडी अंगावर खुलते। नऊवारी साडी। पोळा, गणपती किंवा नवरात्रीमध्ये पारंपरिक नऊवारीचा लुक दिलाच पाहिजे। ही साडी तुम्हाला शाही सौंदर्य देते आणि मराठमोळं रूप खुलवते। जरी बॉर्डर आणि कोरीव काम असलेल्या नऊवारी साड्या आजही ट्रेंडमध्ये आहेत। त्यावर नथ, ठसक्याचा गजरा आणि कोल्हापुरी चप्पल, आहा एकदम राजसी। ऑर्गेन्झा साडी। हलकी फुलकी पण स्टायलिश साडी हवी असेल तर ऑर्गेन्झा साडी हे परफेक्ट उत्तर। रक्षाबंधनासारख्या फॅमिली सेलिब्रेशन मध्ये ही साडी फारच सुंदर दिसते। फ्लोरल प्रिंट्स, पेस्टल शेड्स आणि मॅचिंग स्लीवलेस ब्लाउज यामध्ये तुम्ही उठून दिसाल। कांजीवरम सिल्क। जन्माष्टमी किंवा दिवाळीसारख्या शुभ कार्यात राजेशाही लुक हवा असेल तर पारंपरिक दक्षिणी कांजीवरम सिल्क नक्कीच ट्राय करा। गडद रंग, झळझळती जरी आणि रॉयल फील। ही साडी एकदा नेसली की सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच खिळलेल्या राहतील। कॉटन सिल्क किंवा लिनन साडी। सणासुदीच्या दिवसात उन्हाळा असेल किंवा दिवसभर फिरायचं असेल तर कॉटन सिल्क किंवा लिनन साडी हा कम्फर्ट आणि एलिगन्सचा उत्तम मेळ आहे। छान एम्ब्रॉयडरी, सटल रंग आणि सिंपल ज्वेलरीसह तुम्ही दिसाल अगदी सोबर आणि क्लासिक। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या 5 अप्रतिम साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।